ओके. सो लेट्स स्टार्ट. आपण MCQ प्रॅक्टिस सेशन चालू करणार आहोत परत एकदा सिरीज. या सिरीजमध्ये आपण जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग स्टार्ट केलेलं होतं आणि त्याच्यामधले काही चॅप्टर्स हे कव्हर केलेले आहेत. सो आता आपल्याला त्याच्या पुढचे चॅप्टर्स कव्हर करायचे. कमी येतोय व्हॉइस? हॅलो, आता येतोय? हॅलो, आता क्लिअर आहे आवाज? ओके. सो लेट्स स्टार्ट. आपल्याला त्याच्या पुढचे युनिट्स जे आपले बाकी होते ते स्टार्ट करायचे आहेत. ओके, आपण माझं मत आहे परमेबिलिटी पर्यंत आलो होतो, बरोबर आहे? इफेक्टिव्ह स्ट्रेस आणि परमेबिलिटी युनिट स्टार्ट केलेलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. ओके. सो आपण चालू करूया क्वेश्चन नंबर 3.14 पासून. क्वेश्चन नंबर 3.14 सगळ्यांनी बघायचं आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 3.14? ओके, इझी आहे. द टोटल, न्यूट्रल अँड इफेक्टिव्ह व्हर्टिकल स्ट्रेसेस विचारलेले आहेत. काय विचारलेलं आहे? टोटल, न्यूट्रल अँड इफेक्टिव्ह व्हर्टिकल स्ट्रेसेस ॲट अ डेप्थ ऑफ 5 मीटर. किती डेप्थ वरती विचारलेले आहे? 5 मीटर डेप्थ वरती, बिलो द सरफेस ऑफ अ फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल डिपॉझिट. सॉइल डिपॉझिट कसं आहे? फुल्ली सॅच्युरेटेड विथ अ सॅच्युरेटेड डेन्सिटी ऑफ 2 टन पर मीटर क्यूब. इथे फोकस करायचा आहे. सॅच्युरेटेड डेन्सिटी किती दिलेली आहे? 2 टन पर मीटर क्यूब. आणि इथे तुम्हाला व्हर्टिकल इफेक्टिव्ह स्ट्रेसेस विचारलेले आहे टन पर मीटर स्क्वेअर मध्ये. या गोष्टींवरती खूप जास्त लक्ष द्यायचं युनिट्स वरती. मग सॅच्युरेटेड डेन्सिटी 2 टन पर मीटर स्क्वेअर आहे. ही तुमचं सॉइल डिपॉझिट आहे. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो एक मिनिटला. ओके, तुम्हाला डेप्थ दिलेली आहे 5 मीटर. ह्या 5 मीटर डेप्थ वरती टोटल स्ट्रेसेस सांगता येतील किती असतील? गॅमा सॅच्युरेटेड टोटल स्ट्रेस काय असतो? गॅमा सॅच्युरेटेड मल्टिप्लाइड बाय डेप्थ. डेप्थ किती आहे? 5 मीटर. सो 2 into 5 विल बी इक्वल टू 10. करेक्ट? क्लिअर? टोटल स्ट्रेस 10 टन पर मीटर स्क्वेअर. व्हेरी गुड. नेक्स्ट असणार आहे इफेक्टिव्ह स्ट्रेस किंवा न्यूट्रल स्ट्रेस. न्यूट्रल स्ट्रेस काय असतो? न्यूट्रल स्ट्रेस म्हणजे पोर वॉटर प्रेशर. ते काय असतं? युनिट वेट ऑफ द वॉटर मल्टिप्लाइड बाय डेप्थ. व्हॉट इज युनिट वेट ऑफ वॉटर इन टर्म्स ऑफ टन पर मीटर क्यूब? सांगता येईल कुणाला? What is the unit weight of water in terms of ton per meter cube? 10 किलो न्यूटन पर मीटर क्यूब, 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. हे सगळ्यांना माहिती आहे. 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब इन टर्म्स ऑफ टन पर मीटर क्यूब. 9.98 9810 0.1. ओके, अजून काही आन्सर कॅल्क्युलेट करता येईल? बघा, युनिट वेट ऑफ वॉटर इन टन पर मीटर क्यूब 9.81 हे कशामध्ये असतं? किलो न्यूटन पर मीटर क्यूब. याला इंटू 10⁻³ केलं, हे कशामध्ये झालं? न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये. करेक्ट आहे. या न्यूटनला आपल्याला अगोदर कशात कन्वर्ट करावं लागेल? केजी मध्ये. न्यूटनला केजीत कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल? पटकन बोला. न्यूटनला केजी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फोर्स काय असतो? मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. मास केजी मध्ये असतं. जी तुमचावाला म्हणजे जी ने फोर्सला डिव्हाइड करावा लागेल. येस ऑर नो? म्हणजे याला डिव्हाइड करावा लागेल 9.81 ने. करेक्ट? हे केजी मध्ये कन्वर्ट झालं. दिस दिस गेट कॅन्सल. म्हणजे इट इज इक्वल टू 1000 केजी पर मीटर क्यूब. आणि डेन्सिटी सगळ्यांना माहितीच आहे ना वॉटरची, 1000 केजी पर मीटर क्यूबच असते. येस ऑर नो? आणि मला एक सांगा, 1000 केजी म्हणजे किती टन? 1000 केजी म्हणजे किती टन? 1 टन. सो 1 टन पर मीटर क्यूब. क्लिअर? हे लक्षात ठेवायचं आहे इथून पुढे. या अशा गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या असतात. जे आन्सर तुम्ही 9810 दिलं किंवा 0.1 दिलं, हे तुम्ही अंदाज करून दिलं. पेन घ्यायचा, पेपर घ्यायचा, पेपरवरती कॅल्क्युलेट करायचं. पोर वॉटर प्रेशर तुमचं वाला युनिट वेट ऑफ वॉटर इन टर्म्स ऑफ टन पर मीटर क्यूब इज 1. डेप्थ इज 5. सो आन्सर इज 5. व्हॉट इज न्यूट्रल स्ट्रेस? 5. सो 10 आणि 5 कुठे आहे का? इथे पण आहे आणि इथे पण आहे. सो व्हॉट विल बी द इफेक्टिव्ह स्ट्रेस? सिग्मा डॅश इज इक्वल्स टू हाऊ मच? सिग्मा मायनस यू.
10 minus 5, it is equals to 5. Clear? So option D is the correct one. Clear? Okay. 3.15, question number 3.15 बघायचा सगळ्यांनी. So what is question number 3.15? A stratified सॉइल डिपॉझिट दिलेला आहे स्ट्रॅटिफाईड. 3 लेअर दिलेला आहे. Z1 4, Z2 1, Z3 2 युनिट्स म्हटलेलं आहे, युनिट दिलेलं नाही. अँड द करस्पॉन्डिंग परमेबिलिटीज K1 K2 K3 दिलेले आहे 4 युनिट्स रिस्पेक्टिव्हली. द ॲव्हरेज परमेबिलिटी परपेंडिक्युलर टू द बेडिंग प्लेन्स. परमेबिलिटी कशी विचारली आहे? परपेंडिक्युलर टू द बेडिंग प्लेन्स. बघा डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. 1 2 आणि 3. पहिलं बेडिंग प्लेन, त्याची डेप्थ किती दिलेली आहे? पहिल्या बेडिंग प्लेनची डेप्थ दिलेली आहे 4. Z2 किती दिलेला आहे? Z2 दिलेला आहे 1 आणि Z3 आहे 2. 1 आणि दिस इज 1, Z2 आणि Z3 दिलेला आहे 2. K1 किती दिलेला आहे? K1 इज नथिंग बट 2 1 4. K परमेबिलिटी आहे 2 1 4. आणि काय विचारले आहे? परमेबिलिटी परपेंडिक्युलर टू द बेडिंग प्लेन. परपेंडिक्युलर टू द बेडिंग प्लेन म्हणजे ह्या डिरेक्शन मध्ये तुमची परमेबिलिटी ॲव्हरेज विचारली आहे. सो कॅन आय राईट K ॲव्हरेज परपेंडिक्युलर टू द बेडिंग प्लेन असल्यावर? येस मनीष, करेक्ट. Z1 प्लस Z2 प्लस Z3 टोटल डिवायडेड बाय Z1 अपॉन K1 प्लस Z2 अपॉन K2 प्लस Z3 अपॉन K3. चला पटकन कॅल्क्युलेट करून आन्सर सांगा. ही पण प्रॅक्टिस क्लासमध्येच करायची आहे. पेन पेपर घेऊन बसायचे. अशा छोट्या छोट्या न्यूमेरिकलला कॅल्क्युलेटर कोणी यूज करणार नाहीये, सगळेजण स्वतः कॅल्क्युलेट करणार आहे. Z1 आहे 4 प्लस Z2 आहे 1 प्लस 2 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 2 प्लस 1 अपॉन 1 प्लस 2 अपॉन 4. आन्सर सांगायचे, पटकन सांगायचे सगळ्यांचे. खूप अवघड नाही बघा. 4 आणि 5, 5 आणि 2 7. 7 डिवायडेड बाय काय? 2 प्लस 1 प्लस 0.5. ओके. 7 डिवायडेड बाय 2 1 3, 3.5. 7 डिवायडेड बाय 3.5 म्हणजे 2. क्लिअर आहे? कॅल्सी कुणी घेणार नाहीये, सगळेजण मॅन्युअली कॅल्क्युलेट करणार आहे. व्हेरी गुड. 2 इज द करेक्ट ऑप्शन. हे झालं परपेंडिक्युलर टू द बेडिंग प्लेन. फ्लो जर पॅरलल, आता आपण हे पण बघतो. याच्या व्यतिरिक्त काय? पॅरलल टू द बेडिंग प्लेन असल्यावर फॉर्म्युला पार्ट आहे सगळ्यांचा. काय असतो फॉर्म्युला? K1 Z1 K2 Z2 K3 Z3 डिवायडेड बाय Z1 प्लस Z2 प्लस Z3. ओके. लेंथ ऑफ द कर्व आला होता का? मी तेच म्हणतोय क्लासमध्येच. मी आधी काय सांगायचं तुम्हाला की हे तुम्ही घरी करून घ्या, घरी करून घ्या. कोणी घरी करायचं नाही, क्लासमध्ये सगळ्यांनी सॉल्व्ह करायचंय. कारण मला माहिती आहे घरी कोणी सॉल्व्ह करत नाही, कोणी MCQ प्रॅक्टिस एवढी करत नाही. ऍटलिस्ट आपण 1-1.5 आवर देतोय MCQ प्रॅक्टिससाठी. ऍटलिस्ट तेवढा वेळ तरी कॅल्क्युलेशनची सवय लावा आत्तापासून, कारण एक्झामला सगळंच विचारता येतं. हे क्लिअर आहे? पॅरलल टू द बेडिंग प्लेन K1 Z1 K2 Z2 K3 Z3 अपॉन Z1 प्लस Z2 प्लस Z3. ओके, हे क्लिअर असेल. मला एक सांगा, के ॲव्हरेज परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर आणि के ॲव्हरेज पॅरलल यांच्यापैकी मोठा कोणता असतो? विच वन इज ग्रेटर? सेम बेडिंग प्लेनसाठी पॅरलल वाला मोठा असतो की परपेंडिक्युलर वाला मोठा? कल्याणी पी 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 पॅरलल मध्ये पण पी येतो आणि परपेंडिक्युलर मध्ये पण पी येतो. व्हेरी गुड. पॅरलल वाला जो असतो तो पॅरलल वाला काय असतो? मोठा असतो. व्हेरी गुड. हे झालं स्ट्रॅटिफाईड सॉइल्स. नेक्स्ट आहे लिस्ट 1 सॉइल डिस्क्रिप्शन आणि त्याची कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी. नोट्सच्या पेजवरती, पहिल्याच पेजवरती दिलेलं आहे. ऑप्शन आन्सर सांगायचे पटकन. 3.16चा. ओके, चला वन बाय वन बघूया. आता अशा ऑप्शन मध्ये किंवा मॅच द फॉलोइंग मध्ये काय करायचं असतं? एक चूज करायचा होता. ग्रॅव्हल चूज केला. ग्रॅव्हलसाठी ऑप्शन काय आहे त्यांचं? 4 आणि 1 या दोन ऑप्शन आहे. मग चेक करायचं. 4 10⁻⁻⁴ टू 10⁻⁻6 हे एक आहे आणि 1 काय आहे? ग्रेटर दॅन 1 आहे. आता मला एक सांगा, ग्रॅव्हलची परमॅबिलिटी 10⁻⁻⁴ टू 10⁻⁻6 ही ग्रेटर दॅन 1. काय येईल दोघांपैकी ऑप्शन ग्रॅव्हलसाठी? 4 काय? फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे असं म्हणताय की 4 नंबरचं ग्रॅव्हलसाठी असं म्हणताय? ऑप्शन करेक्ट. ओके, ऑप्शन सांगताना ABCDच्या टर्म मध्ये सांगा.
म्हणजे कसं आपल्याला जास्त क्लिअर होईल. मला वाटतं की 4 नंबर. व्हेरी गुड मानसी. बट चला वन बाय वन बघू की तुम्हाला माहिती जरी नाहीये, याचा आन्सर माहिती जरी नाहीये, की व्हॅल्यूज तुमच्या पाठ नाहीये, बट तुम्हाला हे माहिती आहे ना की ग्रॅव्हलची परमॅबिलिटी ही सगळ्यात जास्त असते. येस ऑर नो? ग्रॅव्हल, सँड, सिल्ट आणि क्ले डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये कसं असतं? ग्रॅव्हल मोर दॅन सँड, मोर दॅन सिल्ट, मोर दॅन क्ले. येस. ग्रॅव्हल यामध्ये क्ले आहे, लुईस आहे आणि क्लेज आहेत. ओके सर. ग्रॅव्हलची परमॅबिलिटी सगळ्यात जास्त असते. सो एचं ऑप्शन काय? ग्रेटर दॅन 1. म्हणजे एकतर ऑप्शन बी करेक्ट असेल किंवा ऑप्शन डी करेक्ट असेल. बीचं बघा आता, क्ले सिल्ट ऍडमिक्सचर्स असं काही आपण वाचलेलं नाहीये, बट क्ले आणि सिल्ट या दोघांचं ऍडमिक्सचर आहे. क्ले आणि सिल्ट या दोघांचं ऍडमिक्सचर आहे. आणि या दोघांचं ऍडमिक्सचरची परमेबिलिटी त्यांनीच देऊन टाकलेली आहे की फोर्थ ऑप्शन त्याचा मला करेक्ट आहे. 10⁻⁴ to 10⁻⁻6. त्यानंतर लुईस. लुईस काय असते? चला पटकन बोला. लुईस सॉइल कुणामुळे डिपॉझिट होते? याला ट्रान्सपोर्ट करणारा फॅक्टर कोणता किंवा याची एजन्सी कोणती आहे? मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन कोणता आहे? व्हेरी गुड. विंड ब्लोन. व्हेरी गुड. विंड ब्लोन सॉइल जे असते तिला आपण लुईस सॉइल म्हणतो. बट विंडब्लोन सॉइलला जर आपण एओलियन सॉइल म्हणतो, मग लुईस सॉइल आणि एओलियन सॉइल मध्ये काय डिफरन्स आहे? लुईस सॉइल इज नथिंग बट कॅल्शियम कार्बोनेटेड सॉइल. यस ऑर नो? लुईस सॉइल इज नथिंग बट कॅल्शियम कार्बोनेटेड सॉइल. व्हेरी गुड. लुईस सॉइलचं दुसरं नाव काय असतं? कोलॅप्सिबल सॉइल, आठवत असेल तर. किंवा कोलॅप्सिबल सॉइलचं एक्झाम्पल आहे लुईस सॉइल. येस. व्हेरी गुड मानसी. आपण कोलॅप्स पोटेन्शियल पण बघितला होता. प्रॉब्लेम, मॉडरेट प्रॉब्लेम, ट्रबल. आठवते? 1, 1 to 5, 5 to 10, 10 to 20, ग्रेटर दॅन 20. ही रेंज पाठवायची सगळ्यांची. आणि कोलॅप्स पोटेन्शियल कशामध्ये डिनोट करतात? आठवत असेल तर ते पण समजून देतो. कोलॅप्स पोटेन्शियल इज डेल्टा एच डिवायडेड बाय एच, और डेल्टा ई डिवायडेड बाय 1 + E0, और डेल्टा व्ही डिवायडेड बाय बी. करेक्ट. चेंज इन वॉल्यूम without changing its water content, or we change in volume by changing its water content without, sorry. So लुईस सी साठी सेकंड ऑप्शन इज द करेक्ट वन. थर्ड आणि सेकंड दिलेला आहे. आता सगळ्यात कमी परमॅबिलिटी जी असते ती कमी परमॅबिलिटी कुणाची असते? होमोजिनस क्लेची. होमोजिनस क्ले आणि क्ले सिल्टचं ऍडमिक्सचर बघा. सिल्ट आणि क्ले सगळ्यात कमी क्लेची आहे. आणि क्ले आणि सिल्ट या दोघांचं जर ऍडमिक्सचर असेल तर नक्कीच व्हॉइड्स थोड्या क्लेपेक्षा थोड्या व्हॉइड्स जास्त असतील सिल्ट आणि क्लेच्या ऍडमिक्सचर मध्ये. तसं समजतंय का? सिल्ट आणि क्ले या दोघांचं ऍडमिक्सचर म्हणजे दोघं एक सोबत आहे. दोघांच्या ऍडमिक्सचर मधल्या व्हॉइड्स या नक्कीच क्लेच्या व्हॉइड पेक्षा जास्त असतील. म्हणून क्ले सिल्ट ऍडमिक्सचरची जी परमॅबिलिटी आहे, ही क्ले सिल्ट ऍडमिक्सचरची परमॅबिलिटी ही जास्त असेल. कुणापेक्षा जास्त असेल? तर होमोजिनस क्लेज पेक्षा जास्त असेल. येस ऑर नो? होमोजिनस क्लेज पेक्षा जास्त असेल. म्हणून क्ले सिल्टची रेंज जी आहे ती आहे 10⁻⁴ to 10⁻⁻6. आणि होमोजिनस क्लेची जी रेंज आहे ती आहे <10⁻⁻6. क्लिअर आहे? सो डी ऑप्शन इज द करेक्ट वन. चला नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 3.17. Consider the following statement. Coarse sand is more than a million times permeable than a high plasticity clay. Coarse sand is more than a million times permeable than a high plasticity clay. Okay, sir. The permeability depends upon the nature of the soil and not on properties of liquid flowing through the soil. क्वेश्चन काय आहे? 4 स्टेटमेंट दिलेले आहे. 4 स्टेटमेंट पैकी करेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे आहे. ठीक आहे. वन बाय वन जाऊया. मला वाटलं असर्शन रिझन आहे. Coarse sand is more than a million times permeable than a high plasticity clay. चला हे ट्रू आहे की फॉल्स आहे? पटकन कमेंट करा. कोर्स सॅड आणि हाय प्लास्टिसिटी क्ले. इज इट ट्रू और फॉल्स? कोर्स सँडची परमेबिलिटी ही हाय प्लास्टिसिटी क्ले पेक्षा मिलियन टाइम्सने जास्त असते, असा त्याचा मिनिंग आहे स्टेटमेंटचा. कोर्स सँड इज मोर दॅन अ मिलियन टाइम्स परमिएबल दॅन अ हाय प्लास्टिसिटी क्ले. ओके. क्लेची किती असते? 10⁻⁻6. आणि कोर्स सँड म्हणजे जवळपास ग्रॅव्हल, ती किती असते? ग्रेटर दॅन 1. येस ऑर नो? क्ले
10⁻⁻⁶ आणि तुमची सॅनची किती असते, जवळपास एकच्या जवळ असते. म्हणजे 1 मिलियन, 10⁻⁶ माहिती असेल, मिलियन लिटर पर डे, येस ऑर नो? हे असतं ना मिलियन लिटर पर डे, MLD. मिलियन काढून टाकण्यासाठी आपण 10⁻⁶ ने आपण मल्टिप्लाय करतो. यस. इन्स्टाला येतं. काय येतं युट्यूब इन्स्टाला? ठीक आहे, हे कळालं का? हा, 1 मिलियन फॉलोअर्स. ओके, सॉरी, 10⁻⁶ हे क्लिअर आहे. म्हणून कोर्स सँडची परमॅबिलिटी हाय प्लास्टिसिटी क्लेपेक्षा मिलियन टाइम्सने जास्त असते. हे ट्रू स्टेटमेंट आहे. क्लिअर? बोला पटकन, हे क्लिअर आहे का? ओके. नेक्स्ट स्टेटमेंट, द परमॅबिलिटी डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द सॉइल. त्यांचं म्हणणं आहे की परमॅबिलिटी ही फक्त नेचर ऑफ द सॉइल वरती डिपेंड करते. इट डज नॉट डिपेंड अपॉन द प्रॉपर्टीज ऑफ द लिक्विड फ्लोईंग थ्रू द सॉइल. लिक्विडच्या प्रॉपर्टीज वरती डिपेंड करत नाही. चला पटकन सांगा, हे इज इट ट्रू ऑर फॉल्स? फॉल्स. व्हेरी गुड. आठवत असेल तुम्हाला, के इज इक्वल टू, चला बोला पटकन, युनिट वेटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते? इज परमॅबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युनिट वेट और इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द परमनंट वेट? डायरेक्टली प्रोपोर्शनल डिवायडेड बाय म्यू. या दोन लिक्विडच्या प्रॉपर्टीज आहेत. आठवतंय सगळ्यांना? या दोन लिक्विडच्या प्रॉपर्टीज आहेत. आणि मी पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारतो. यस, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द विस्कॉसिटी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द युनिट वेट. नेक्स्ट क्वेश्चन माझा असा आहे की permeability which depends upon the soil properties only or the nature of the soil only is called as dash dash. The permeability which depends upon the only soil properties, तिचं नाव काय? आपण कम्पेअर करता यावं म्हणून एक अशी परमेबिलिटी डिफाईन केली होती जी फक्त आणि फक्त सॉइल प्रॉपर्टीज वरती डिपेंड करते. तिचं नाव काय? व्हेरी गुड मनीष. द परमेबिलिटी के इंटू म्यू डिवायडेड बाय गॅमा डब्ल्यू, दिस इज कॉल्ड ॲज अ इंट्रेन्सिक परमेबिलिटी. आठवतंय? इंट्रेन्सिक परमेबिलिटी के डॅश. याचं युनिट काय होतं? याचं युनिट सांगता येईल कोणाला? येस, मीटर स्क्वेअर, MM², सेंटीमीटर स्क्वेअर. किंवा याचंच अजून एक दुसरं युनिट काय होतं? इंट्रेन्सिक परमॅबिलिटीचं युनिट असतं MM². किंवा याचंच एक युनिट असतं डार्सी. यस. आणि 1 डार्सी इज इक्वल टू, आपण बघितलं होतं किती असतं? 1 डार्सी इज इक्वल टू 9.087 इंटू 10⁻⁻⁻, समथिंग असं काहीतरी होतं तिथे. करेक्ट? अरे आठवतंय का इंट्रेन्सिक परमॅबिलिटी? ओके, व्हेरी गुड. नसेल आठवत तर रिवाइज करायचं. थर्ड वन, इफ सो फर्स्ट स्टेटमेंट वॉज ट्रू, सेकंड ऑप्शन इज नॉट ट्रू. सो हे ऑप्शन येणार नाही. सेकंड इथे आहे, हे येणार नाही. ओके, बी आणि सी मध्ये चेक करायचे. इफ अ सॅम्पल ऑफ अ सँड अँड अ सॅम्पल ऑफ अ क्ले हॅव द सेम व्हॉइड रेशो, सँड आणि क्ले दोघांचा व्हॉइड रेशो सेम जर असेल, बोथ द सॅम्पल विल एक्झिबिट द सेम परमॅबिलिटी. टेल, इज इट ट्रू ऑर फॉल्स? डिपेंड करेल. दिस इज द करेक्ट आन्सर. बट इज इट ऑलवेज ट्रू? ते काय विचारताय की ट्रू की फॉल्स? इज इट ऑलवेज ट्रू? नो, इट इज. आता हे डिपेंड करेल. हे सेम परमॅबिलिटी असूही शकते आणि नसूही शकते. बट हे जे स्टेटमेंट आहे, इट इज नॉट ऑलवेज ट्रू असं म्हटलं तर चालेल. इट इज नॉट ऑलवेज ट्रू. इट इज नॉट ऑलवेज ट्रू. का? कारण फक्त व्हॉइड रेशिओ वरती परमेबिलिटी डिपेंड करते का? नाही. तुम्हाला तो फॉर्म्युला आठवतोय ना परमेबिलिटीचा? के इज इक्वल टू गॅमा डिवायडेड बाय म्यू ई क्यूब डिवायडेड बाय 1 + ई मल्टिप्लाइड बाय कॉन्स्टंट होता आहे, त्यानंतर एक D² तुमच्यावाला साईजचा स्क्वेअर किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द सरफेस स्पेसिफिक सरफेस एरियाचा स्क्वेअर. हा तुमचा फॉर्म्युला आठवत असेल. म्हणजे परमॅबिलिटी फक्त, परमॅबिलिटी जी आहे ही परमॅबिलिटी तुमची कशावरती डिपेंड करत नाही, फक्त व्हॉइड रेशिओवरती डिपेंड करत नाही. तर परमॅबिलिटी त्यामध्ये ऍब्झॉर्ब वॉटर आहे का?
त्यामध्ये इम्प्युरिटीज आहे का, त्याची स्ट्रक्चरल अरेंजमेंट कशी आहे, त्यामध्ये एन्ट्रॅप्ड एअर किंवा फॉरेन मॅटर आहे का, ते जे काही परमेबिलिटीचे फॅक्टर्स आपण लिस्ट डाऊन केले होते. त्यानंतर पोअर फ्लुइडची प्रॉपर्टीज काय आहे. म्हणजे सपोज आपण एकच एक्झाम्पल घेऊया. सँड आहे आणि क्ले आहे, दोघांमध्ये व्हॉइड रेशिओ सेम आहे सर, ची व्हॅल्यू सेम आहे. बट सँड मधनं वेगळं लिक्विड फ्लो होत आहे आणि क्ले मधनं वेगळं लिक्विड फ्लो होत आहे, तरी देखील परमॅबिलिटी चेंज होईल की नाही, कारण इथे लिक्विड बद्दल काही कमेंट आहे का, नाही. येस ऑर नो. हे अनालाइज कसं करायचं, स्टेटमेंट्स अनालाइज कसे करायचे हे आपण शिकतो. हे कळालं मी काय बोलतो ते. सँड आहे क्ले आहे, दोघांना व्हॉइड रेशिओ सेम करून दिला, बट क्ले त्यांनी लिक्विड बद्दल काही बोललंय का, की दोघांमधनं वॉटरच फ्लो होतंय. आपण कन्सिडर करू शकतो ना, की आपण असं कन्सिडर करू शकतो की याच्यामधनं लिक्विड फ्लो होत आहे आणि क्ले मधनं केरोसिन फ्लो होत आहे. कारण दुसऱ्या पॅरामीटर, बाकीचे जे पॅरामीटर आहे या पॅरामीटरवरती त्यांनी काही कमेंट केली आहे का, नो. म्हणजे हे स्टेटमेंट ऑलवेज ट्रू नाहीये, हे डिपेंड करते. आणि इथून पुढे लक्षात ठेवा, जे पण स्टेटमेंट डिपेंड करतं, ट्रू असू शकतं बट ट्रू नाहीये, ते नेहमी फॉल्स म्हणून कन्सिडर करायचं. हे क्लिअर आहे. हे फक्त ह्या एक्झाम्पल साठी नाही, इथून पुढे येणाऱ्या कोणत्याही क्वेश्चनसाठी. तुम्ही सिलॉजिझम केलंय का ऍप्टिट्यूड रिझनिंग मध्ये. सिलॉजिझम म्हणजे काय, सम टेबल्स आर चेअर, ऑल द टेबल्स आर फ्लॉवर्स, असं असतं. जे असू शकतं, ट्रू असू शकतं किंवा नसू शकतं, त्याचं कन्क्लुजन काय असतं, ते फॉल्सच असतं. येस ऑर नो. तुम्ही ऍप्टिट्यूड रिझनिंग केलं असेल तर अगदी तसंच इथून पुढे लक्षात ठेवायचंय. एखादं स्टेटमेंट आलं आहे, हे ट्रू आहे की व्हॉइड रेशिओ सेम असेल तर परमेबिलिटी सेम असू शकते, बट केव्हा, ऑल अदर फॅक्टर्स आर कॉन्स्टंट, लिक्विड फ्लोईंग थ्रू बोथ द मीडियम इज सेम, इन दॅट केस इट इज कॉन्स्टंट. बट त्याबद्दल काही कमेंट आहे का, नाही. म्हणजे इट इज नॉट ऑलवेज ट्रू, हेन्स इट इज फॉल्स. सो थर्ड स्टेटमेंट इज फॉल्स. म्हणजे हे पण ऑप्शन गेलं, ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट चौथा ऑप्शन बघूया. परमेबिलिटी ऑफ अ सॉइल डिक्रीजेस, परमेबिलिटी ऑफ अ सॉइल डिक्रीजेस ॲज द इफेक्टिव्ह स्ट्रेस ऍक्टिंग ऑन द सॉइल इन्क्रीजेस. काय वाटतं, हे करेक्ट आहे का. सॉइल वरती ऍक्ट करणारा इफेक्टिव्ह स्ट्रेस जर इन्क्रीज झाला तर परमेबिलिटी डिक्रीज होईल. येस ऑर नो. ही तुमची सॉइल आहे, ह्या सॉइल वरती ऍक्ट करणारा सिग्मा डॅशची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर तुमची स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट होते, स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट होते, सॉइलचं कॉम्प्रेशन होतं. सॉइलचं कॉम्प्रेशन झाल्यामुळे व्हॉइड रेशिओची व्हॅल्यू कमी होते, व्हॉइड्स कमी होतात, व्हॉइड्स कमी झाल्यामुळे परमेबिलिटी डिक्रीज होते. सो फोर्थ स्टेटमेंट इज द करेक्ट वन. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. क्लिअर आहे. येस मनीष, पार्टिकल जवळजवळ येतील. क्लिअर आहे प्रत्येकाला. ऑप्शन, क्वेश्चन नंबर 3.17, ऑप्शन नंबर सी. येस. परत एकदा रिव्ह्यू करा, एकदम छान चांगला क्वेश्चन आहे आणि सगळे स्टेटमेंट बेस आहेत, त्यामुळे तुम्हाला हे क्वेश्चन प्रॅक्टिस करण्याची हे होऊन जाईल की परमॅबिलिटी कशावरती डिपेंड करते, हे कव्हर झालं. म्हणजे जवळपास पूर्ण परमॅबिलिटी युनिट कव्हर झालं. हा थर्ड स्टेटमेंट वरती फोकस करायचंय. काय सांगितलं लिहून घ्या कुठेतरी. द स्टेटमेंट विच इज नॉट ऑलवेज ट्रू और इट डिपेंड्स ऑन द कंडिशन, इट इज ऑलवेज फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हे पटकन सांगायचंय तुम्हाला, ऑप्शन बघून याचा आन्सर सांगता यायला पाहिजे. आपण घेतलंय क्लासमध्ये. इफ इन अ फॉलिंग हेड परमेबिलिटी टेस्ट ऑन अ सॉइल. काय महेश, ऑलवेज वर्ड नाही. इथे कुठे ऑलवेज वर्ड यूज केलाय, इथे युजच नाही केला ना, तरी फॉल्स आहे. ऑलवेज वर्ड मी काय सांगतोय की ऑलवेज ट्रू नसेल तर फॉल्स, ऑलवेज वर्ड यूज केलाच पाहिजे असं नाहीये. ठीक आहे. हम्म. हे 3.18 विचारतोय मी, मी रीड नाही करणार आहे, पण तुम्हाला ऑप्शन वरनं कळायला पाहिजे की आन्सर काय आहे. आणि एकदा घेतला आहे हा क्वेश्चन मागच्या सिरीजमध्ये, जे 4 लेक्चर आधी आपले झाले आहेत पी प्रिलिम्सचे, ते सगळ्यांनी बघून घ्यायचे, युट्यूब वरती अवेलेबल आहेत ते 5वं लेक्चर आहे. करेक्ट ऑप्शन डी इज द करेक्ट वन. आता बघा, असर्शन आणि रिझनिंग 3.19. द ड्रेनड टेस्ट using the triaxial test apparatus are useful in the study of drainage of the water through the soil sample and hence the permeability of the soil sample. काय,
The drain test using the triaxial test apparatus. Triaxial test apparatus मधल्या drain test are useful in the study of drainage of the water through the soil sample and hence the permeability of the soil sample. Okay, next, the reason. The permeability of a soil is an important property useful in estimation of loss of impounded water through the permeable soil layers below the earth dam. The permeability of a soil is important property. ते काय म्हणतंय permeability of soil ही important property आहे. युजफुल कशासाठी युजफुल आहे ती इन एस्टिमेशन ऑफ लॉस ऑफ impounded वॉटर. इम्पॉन्डेड वॉटरचा जो काही लॉस होतो तो डिटरमाइन करण्यासाठी बिलो द अर्थ डॅम्स. बोला याचं काय आन्सर असेल? ए की बी? बरं, वन बाय वन चालूया. ए स्टेटमेंट अगोदर सांगायचं ज्या ड्रेनड टेस्ट आपण करतो ट्राय एक्झिल टेस्ट ॲपॅरेटस. आता हे कव्हर झालं असेलच माझ्या मते, क्लासमध्ये नव्हतं झालं माझ्या मते. बघा, ट्रायॲक्सेल ॲपॅरेटस जे असतं ना, ट्रायॲक्सेल ॲपॅरेटस, ट्रायॲक्सेल टेस्ट आपण केलेली आहे. वर्ण आणि कन्फाइंड प्रेशर आपण अप्लाय करतो. ओके सर, ज्यावेळेस आपण ट्राय एक्सेल ॲपरेटस यूज करतो तिथे तुम्हाला आठवतंय वरती पोरस स्टोन यूज करतो. पोरस स्टोन यूज करतो. हा पोरस स्टोन आपण कशासाठी यूज करतो? ड्रेनेज होण्यासाठी यूज करतो. आठवतंय ना? अनकन्फाइंड कम्प्रेशन टेस्ट, कन्फाइंड कम्प्रेशन टेस्ट, अनकन्फाइंड अनकन्सोलिडेटेड, कन्फाइंड अनकन्सोलिडेटेड. येस, व्हेरी गुड. मग ज्यावेळेस आपण पोरस स्टोन यूज करतो, या पोरस स्टेन मधनं आपण काय परमिट करतो? फ्लो ऑफ वॉटर परमिट करतो. आणि तिथे जर परमेबिलिटी सेल यूज केला, म्हणजे परमेबिलिटी सेल म्हणजे काय? जे परमेबिलिटीचं ॲपरेटस असतं, हे परमेबिलिटीचं ॲपरेटस यूज केलं म्हणजे इथे तुमचा स्टेडी फ्लो जर इस्टॅब्लिश झाला ट्राय एक्सेल टेस्ट करत असतानाच, म्हणजे टेस्ट करायची आपल्याला शिअर स्ट्रेंथ डिटरमाइन करण्यासाठी, शिअर स्ट्रेंथ डिटरमाइन करण्यासाठी. बट पोरस स्टोन यूज केला आणि याच्या बॉटम मधनं जर जो फ्लो आहे हा स्टेडी फ्लो जर इस्टॅब्लिश झाला, स्टेडी फ्लो इस्टॅब्लिश जर झाला, तर पुन्हा आपण एका ठराविक टाइम मध्ये किती व्हॉल्यूम ऑफ वॉटर आलं याच्यावरनं आपण परमॅबिलिटी काय करतो? डिटरमाइन करू शकतो. हे लक्षात ठेवायचे ट्राय एक्सेल ॲपरेटसवरनं. सो स्टेटमेंट ए इज द करेक्ट. त्यानंतर स्टेटमेंट आर बघा. द परमॅबिलिटी ऑफ अ सॉइल इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे युजफुल इन एस्टिमेशन ऑफ कशासाठी? लॉस ऑफ इम्पॉन्डेड वॉटर थ्रू द परमिएबल सॉइल लेयर्स बिलो द अर्थ डॅम्स. म्हणजे काय? जे तुमच्यावाला इम्पॉन्डेड वॉटर असतं, मागे इम्पॉन्डेड वॉटर आहे, या इम्पॉर्टंट वॉटरचा किती लॉस होतो बिलो द अर्गन डॅम्स हे डिटरमाइन करण्यासाठी परमेबिलिटी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. सिपेज चॅप्टर आपण बघितलंय, आठवत असेल. जो काही लॉस ऑफ सिपेज असतो त्याचा फॉर्म्युला आठवतोय सगळ्यांना? पर मीटर लेंथ ऑफ द डॅम के इंटू एच इंटू एन एफ अपॉन एन डी. येस, आठवतोय ना हा फॉर्म्युला? लॉस ऑफ सिपेज. मग हा लॉस ऑफ सिपेज डिटरमाइन करताना परमेबिलिटी इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. येस ऑर नो? सगळं आहे आपल्याकडे, फॉर्म्युलेस पण आहेत, आपण सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत. सो परमेबिलिटी इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इन डिटरमाइनिंग द लॉस ऑफ सीपेज थ्रू बिलो द अर्थन डॅम. सो स्टेटमेंट बी इज द करेक्ट, सॉरी स्टेटमेंट आर, म्हणजे हे रिझन आर पण करेक्ट आहे. सर ए करेक्ट आहे, आर करेक्ट आहे, कोणतं ऑप्शन करेक्ट आहे मग? चला, हे फॉल्स जे आहे हे दोन तर गेले. ऑप्शन ए और ऑप्शन बी विचार करून सांगायचे. ऑप्शन ए काय सांगतं? बोथ ए अँड आर ट्रू. ओके, मानसी म्हणते ए करेक्ट आहे. आणि ऑप्शन बी काय सांगतंय? बोथ ए अँड आर ट्रू, बट अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. म्हणजे काय सांगायचंय मला एक सांगा, ड्रेन टेस्ट मध्ये परमॅबिलिटी डिटरमाइन करणं हे झालं तुमचं वालं एक स्टेटमेंट. त्याचं रिझन हे आहे का की डॅम मधनं परमॅबिलिटी आपण डिटरमाइन करू शकतो किंवा डॅम मधले लॉसेस आपण, हे बी जे आहे हे आर जे आहे हे एचं रिझन आहे का? दोघांमध्ये काही सिमिलर काही लिंकेज आहे का की दोघं एकमेकांवरती डिपेंड आहे का? नाही. डॅम मधनं सिपेज लॉस डिटरमाइन करणं आणि ट्राय एक्सेल टेस्ट मध्ये परमेबिलिटी डिटरमाइन करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो ए अँड आर आर ट्रू, बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. क्लिअर?
हा, इथे त्यांनी असं दिलं असतं की आर मध्ये असं रिझन दिलं असतं की स्टेडी फ्लो स्टेट कंडिशन एक्झिस्ट इन अ ट्राय ऍक्सियल टेस्ट अँड हेन्स बाय मेजरिंग द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर विच इज डिस्चार्ज इन अ गिवन टाइम वी कॅन डिटरमाइन द परमॅबिलिटी. दिस इज द करेक्ट रिझन फॉर असर्शन. R is not the explanation of A in this case. So option B is the correct one. कळतंय तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन कसे अनालाइज करायचे आणि छोट्या छोट्या चुका कशा अवॉइड करायच्या. वन बाय वन स्टेप करायची, एक एक स्टेपने जायचं. अगोदर ए बघितलं ट्रू आहे, आर बघितलं ट्रू आहे, म्हणून हे दोन ऑप्शन इलिमिनेट केले अगोदर. हे दोन ऑप्शन इलिमिनेट केल्यानंतर काय बघितलं की ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, एक्सप्लेनेशन आहे का. मग चेक करायचं की एचं एक्सप्लेनेशन बी देतोय का. नाही, एचं एक्सप्लेनेशन देत नाहीये, तो दोघं इंडिपेंडंट आहे. ओके, क्लिअर आहे. Option number 3.20. The installation of a sand drains in clayey soils causes the soil adjacent to the sand drains to undergo which one of the following. आठवत असेल सगळ्यांना, आपण कॉम्प्रेसिबिलिटी चॅप्टर मध्ये सँड ड्रेन्स, वर्टिकल सँड ड्रेन्स इन्स्टॉल केल्या होत्या. आठवतंय? वर्टिकल सँड ड्रेन्स इन्स्टॉल केल्या होत्या पाणी वरती काढण्यासाठी. येस ऑर नो? येस सर. या व्हर्टिकल सँड ड्रेन्स इन्स्टॉल केल्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग होतं? पोरॉसिटी इन्क्रीज होते, कॉम्प्रेसिबिलिटी इन्क्रीज होते, परमॅबिलिटी डिक्रीज होते की शिअर स्ट्रेंथ डिक्रीज डिक्रीज होते. पटकन सांगायचं. आठवतंय? आपण ज्यावेळेस व्हर्टिकल सँड ड्रेन्स इन्स्टॉल करतो, व्हर्टिकल सँड ड्रेन्स आपण इन्स्टॉल करतो, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ऍडजस्टंट सॉइल आहे, या ऍडजस्टंट सॉइल जी आहे, या ऍडजस्टंट सँड असेल, क्ले असेल, त्याच्यामधल्या ज्या व्हॉइड्स आहेत, ह्या व्हॉइड्स ब्लॉक होतात. ह्या व्हॉइड्स काय होतात? ब्लॉक होतात. आणि ह्या व्हॉइड्स ब्लॉक झाल्यामुळे परमॅबिलिटी ही डिक्रीज होते, आणि परमॅबिलिटी डिक्रीज झाल्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये कन्सोलिडेशनची प्रोसेस देखील थोडी स्लो डाऊन होते. येस ऑर नो? परमॅबिलिटी पण डिक्रीज होते आणि कन्सोलिडेशनची प्रोसेस देखील थोडी स्लो डाऊन होते व्हर्टिकल ड्रेन्समुळे. कुणाला तो वर्ड सांगता येईल? ही परमॅबिलिटी डिक्रीज जी होते त्याला आपण काय म्हटलं होतं, कोणता इफेक्ट म्हटलं होतं? एक नाव होतं पर्टिक्युलर त्याला, आणि त्यावरती खूप वेळेस, व्हेरी गुड मनीष, त्याला आपण म्हणतो स्मियर इफेक्ट. असा अभ्यास पाहिजे. काय म्हणतो आपण याला? जे व्हर्टिकल सँड रेन्स इन्स्टॉल केल्यामुळे ज्यावेळेस बाजूच्या वर्ड्स ब्लॉक होतात, त्यावेळेस परमॅबिलिटी डिक्रीज होते, आणि ही परमॅबिलिटी डिक्रीज झाल्यामुळे तुमच्यावाल्या कन्सोलिडेशनची प्रोसेस स्लो होते. याला आपण काय म्हणतो? स्मियर इफेक्ट असं म्हणतो. यस. आठवतंय ना? रेडियल कन्सोलिडेशन, व्हर्टिकल कन्सोलिडेशन तर आपण बघितलंच. सँड्रेन्समुळे रेडियल कन्सोलिडेशन ही टर्म पिक्चर मध्ये आली होती. के हॉरिझॉन्टल. क्लिअर आहे का प्रत्येकाला? बाकीच्यांना क्लिअर आहे का? आठवत नसेल तर. आणि ज्या गोष्टी आठवत नाहीये ना, सपोज मी तुम्हाला स्मियर इफेक्ट सांगितलं, कन्सोलिडेशन चॅप्टर मध्ये जायचं, ते सँड्रेन्स, व्हर्टिकल सँड्रेन्स टॉपिक मध्ये जायचं आज, आणि एकदा ते रीड करायचं. ओके. एक पेन पेपर घेऊन बसत चला सोबत, की आपल्याला कोणती गोष्ट रिवाइज करायची आहे. आठवत नसेल तर. ठीक आहे, चल. क्वेश्चन नंबर 3.21. काय सांगतोय क्वेश्चन नंबर 3.21? अ सॉइल डिपॉझिट हॅज 3 लेयर्स हॅव्हिंग द सेम थिकनेस. थिकनेस सेम दिलेली आहे, म्हणजे सपोज एक्स इतकी थिकनेस आहे, बट द परमॅबिलिटीज ऑफ द लेयर ऑन द रेशो 1:4. परमॅबिलिटीचा रेशो टॉप टू बॉटम दिलेला आहे. क्वेश्चन काय आहे? पुढच्या पेजवरती असेल. ओके, हा येईल कॅल्क्युलेट करता. What is the ratio of average permeability in the horizontal direction to vertical direction? इझी आहे हा क्वेश्चन. कराल घरी कॅल्क्युलेट? करूस की करायचं आहे सॉल्व? सोपा आहे म्हणून, कारण एक घेतला ह्या टाईपचा एक क्वेश्चन केला, पण घरी करायचा आहे. जरी येतो, फॉर्म्युला नोन आहे म्हणून स्किप कोणी नाही करायचं, कारण तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेट कराल, व्हॅल्यूज पुट कराल ना, तुमचा आन्सर मॅच नाही होणार ऑप्शनला लवकर. ठीक आहे, सगळ्यांनी कॅल्क्युलेट करायचा आहे घरी तो.
चला, हा होमवर्क आहे. याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन नाही नाही, तिकडे नको टाकत जाऊ महेश. आपला जो ग्रुप आहे त्याच्यावरतीच टाकत जा. कमीत कमी तुमचं बघून बाकीच्यांना सवय पण लागेल. ठीक आहे. परत वेगळा ग्रुप, परत आधीच 2 ग्रुप झाले त्याच्यामध्ये मला. ठीक आहे. होमवर्क लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 3.21. आणि होमवर्क कसा करायचा आहे? डायरेक्ट आन्सर नकोय मला. के हॉरिझॉन्टलचा फॉर्म्युला, त्यानंतर K1 Z1 K2 Z2 सगळं खाली लिहून K1/K2 हे ऍडिशन, आणि के व्हर्टिकलचा फॉर्म्युला, त्याचा फॉर्म्युल्यामध्ये ते सगळं, आणि नंतर के हॉरिझॉन्टल डिवायडेड बाय के व्हर्टिकल याचा आन्सर. हा होमवर्क असेल तुमचा आन्सर. क्वेश्चन नंबर 3.21. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3.22. ऑर्गॅनिक मॅटर इन्क्रीजेस द परमेबिलिटी ऑफ सॉइल. पटकन सांगा. ऑर्गॅनिक मॅटर इन्क्रीजेस द परमेबिलिटी ऑफ सॉइल. करेक्ट और इनकरेक्ट? 3.22. ऑर्गॅनिक मॅटर जर असलं तर परमेबिलिटी इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? इनकरेक्ट. व्हेरी गुड. हे फॉल्स आहे. ऑर्गॅनिक मॅटर आला म्हणजे काय? ऑब्स्ट्रक्शन क्रिएट होणार आहे. ऑब्स्ट्रक्शन क्रिएट झालं म्हणजे परमेबिलिटी डिक्रीज होईल. ऑप्शन 1 इज इनकरेक्ट. एन्ट्रॅप्ड एअर डिक्रीजेस द परमेबिलिटी. ट्रू और फॉल्स? इट इज ट्रू. सो ओनली 2 इज द करेक्ट. बी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर ऍडझॉर्ब्ड वॉटर सांगा पटकन. ऍडझॉर्ब्ड वॉटर इन्क्रीजेस द परमेबिलिटी और डिक्रीजेस द परमेबिलिटी? इट डिक्रीजेस द परमेबिलिटी. आणि हे आठवते, ऍडझॉर्ब वॉटर जर प्रेझेंट असेल तर व्हॉइड रेशो ई डॅश म्हणजे व्हॉइड रेशो डिक्रीज होतो. इट इज इक्वल टू E-0.1. जो ओरिजिनल व्हॉइड रेशो असतो त्याच्यापेक्षा 0.1 ने व्हॉइड रेशो हा कमी होतो ऍडझॉर्ब वॉटर जर प्रेझेंट असेल तर. येस. येस. आणि जर सॉइल, येस महेश, जर सॉइल सॅच्युरेटेड असेल तर परमेबिलिटी डिक्रीज होते की इन्क्रीज होते? सॅच्युरेशन असेल तर परमेबिलिटी इन्क्रीज होते. इट हेल्प्स इन अ फ्लो ऑफ वॉटर. ठीक आहे. ओके. नेक्स्ट कन्सिडर क्वेश्चन नंबर 2.3. Permeability of a soil decreases. Permeability of a soil decreases as the effective stress acting on the soil increases. आत्ताच बघितलं. ट्रू और फॉल्स? ॲज द इफेक्टिव्ह स्ट्रेस इन्क्रीजेस. इफेक्टिव्ह स्ट्रेस इन्क्रीज झाल्यामुळे व्हॉइड रेशिओ डिक्रीज होतो, आणि व्हॉइड रेशिओ डिक्रीज झाल्यामुळे परमेबिलिटी काय होते? डिक्रीज होते. इट इज ट्रू स्टेटमेंट. द प्रेझन्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन द सॉइल इन्क्रीजेस इट्स परमेबिलिटी. आत्ताच बघितलं. इट इज फॉल्स स्टेटमेंट. एन्ट्रॅप्ड एअर डिक्रीजेस द परमेबिलिटी. हे ट्रू स्टेटमेंट. आत्ताच बघितलं. ठीक आहे. काही एवढं अवघड नाहीये. सो 1 and 3 इज द ट्रू. ऑप्शन डी इज द करेक्ट, कारण करेक्ट स्टेटमेंट विचारलेले आहे. ओके. क्वेश्चन नंबर 3.2. द कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी डिपेंड्स अपॉन. कशा कशावरती डिपेंड करतं? पटपट आन्सर द्यायचे. void ratio of the soil. चला. Does it depend upon the void ratio of the soil? Coefficient of permeability? Yes. ड्युरेशन ऑफ फ्लो, किती वेळासाठी पाणी फ्लो होतं याच्यावरती डिपेंड करतं का? टाइमचा कुठे रोल आलाय का परमेबिलिटी मध्ये? नो, इट डझंट डिपेंड्स. नाही महेश, इट डझंट डिपेंड्स अपॉन द ड्युरेशन ऑफ फ्लो. पाणी किती वेळासाठी फ्लो होत आहे यावरती ते डिपेंड करत नाही. इक्विव्हॅलंट डायमीटर ऑफ द सॉइल ग्रेन्स डायमीटर वरती डिपेंड करतं का? येस, इट डिपेंड्स अपॉन द डायमीटर ऑफ द सॉइल पार्टिकल्स. डज इट डिपेंड्स अपॉन द शेप ऑफ द पार्टिकल? विचार करून आन्सर द्यायचंय. डज इट डिपेंड्स अपॉन शेप ऑफ द पार्टिकल? येस, इट डिपेंड्स अपॉन द शेप ऑफ द पार्टिकल. कारण शेप वरती तुमचा स्पेसिफिक सरफेस एरिया डिपेंड असतो, आणि परमॅबिलिटी ही स्पेसिफिक सरफेस एरियावरती डिपेंड करते. क्लिअर? परमॅबिलिटी ही स्पेसिफिक सरफेस एरियावरती डिपेंड करते, आणि शेप वरती तुमचा स्पेसिफिक सरफेस एरिया डिपेंड असतो. जसं आपण वर्कॅबिलिटी आपण नाही बघितलंय, बट तुम्ही बीएमसी जर केलं असेल
आपण पण बघितलंय बहुतेक आरसीसी मध्ये. तर राउंडेड ॲग्रिगेट्स, अँग्युलर ॲग्रिगेट्स यांची वर्कॅबिलिटी व्हेरी होते. का व्हेरी होते? स्पेसिफिक सरफेस एरिया व्हेरी झाल्यामुळे. बरोबर आहे की नाही? स्पेसिफिक सरफेस एरिया व्हेरी झाल्यामुळे वर्कॅबिलिटी व्हेरी करते. जसं राउंडेड ॲग्रिगेटची वर्कॅबिलिटी ही जास्त असते. करेक्ट की नाही? येस. म्हणजे शेप वरती शेप वरती डी लेस, स्पेसिफिक सरफेस एरिया जास्त. व्हेरी गुड मानसी. फक्त डायामीटर वरती स्पेसिफिक सरफेस एरिया डिपेंड करत नाही, स्पेसिफिक सरफेस एरियावरती शेप पण इफेक्ट करतो. ओके मानसी? डायमीटर केव्हा? फक्त राउंडेड ॲग्रिगेट्स असतील तर, त्यावेळेस राउंडेड ॲग्रिगेट्स असतील तर स्पेसिफिक सरफेस एरिया. महेश एक मिनिटं, तुम्ही तुमचं नॉलेज नका सांगू, मी जे सांग आहे तुमचं माहिती, बट एक सांगतो ते एकदा ऐकून घ्या. की स्पेसिफिक सरफेस एरिया डायामीटर वरती डिपेंड करतोच. म्हणजे राउंडेड ॲग्रिगेट्स लेस डायमीटर, मोर स्पेसिफिक सरफेस एरिया. बट शेप जर चेंज झाला, राउंडेडचे अँग्युलर ॲग्रिगेट जर झाले, तरी देखील स्पेसिफिक सरफेस एरिया चेंज करतो, ज्याच्यावरती वर्कॅबिलिटी डिपेंड असते कॉन्क्रीटची. अगदी तसंच इथे त्यांनी जरी शेप ऑफ द पार्टिकल ही टर्म दिलेली असली, हे इंडिकेट करते की स्पेसिफिक सरफेस एरिया, म्हणून परमेबिलिटी ही शेप ऑफ द पार्टिकल वरती डिपेंड करते. सर ह्या सगळ्या गोष्टी कुठे लिहिलेल्या आहेत की परमेबिलिटी कशा कशावरती डिपेंड करते? तर तो एक फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल, के इज इक्वल टू एक कॉन्स्टंट आपण घेतो, कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय ई गॅमा डिवायडेड बाय मी, युनिट वेट जे काही फ्लुइड असेल त्याचं युनिट वेट, इंटू ई क्यूब डिवायडेड बाय 1 + ई. आठवतोय का सगळ्यांना फॉर्म्युला? मल्टिप्लाइड बाय येस, हायवे मध्ये बघितलं होतं. करेक्ट करेक्ट. आणि मल्टिप्लाइड बाय डायामीटरचा स्क्वेअर, D10 स्क्वेअर. क्लिअर आहे हा फॉर्म्युला? और हा डिपेंड नाही करत महेश, कॉन्स्टंटला इन्व्हर्सली घे, डायरेक्टली प्रपोर्शनल घे, इट डझंट डिपेंड्स. कॉन्स्टंट आहे तो, त्यामुळे त्याच्यावरती फरक नाही पडत. ठीक आहे? आणि विचारणार पण नाही ते कॉन्स्टंटला इन्व्हर्सली प्रपोर्शनल की डायरेक्टली प्रपोर्शनल, लॉजिकली इनकरेक्ट आहे. सो गॅमा, कारण असं असतं ना ते, डायरेक्टली प्रपोर्शनल त्यानंतर ही टर्म असते. आणि ज्यावेळेस कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी साइन आपण काढतो, इथे तू 1/2 लिही किंवा इथे 0.5 लिही, वन अँड द सेम आहे की नाही? क्लिअर आहे? हे छोटे छोटे डाऊट पण क्लिअर करून घ्यायचे. हे कॉन्स्टंटला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे असं नाही, कॉन्स्टंट खाली लिहितो आपण, फक्त एवढंच आहे. ओके महेश? हे डायरेक्टली प्रपोर्शनल आणि त्यानंतर ओके, गॅमा इंटू मी इंटू ई क्यूब डिवायडेड बाय 1 + ई, त्याचाच दुसरा फॉर्म 1 डिवायडेड बाय स्पेसिफिक सरफेस एरियाचा स्क्वेअर. क्लिअर आहे? स्पेसिफिक सरफेस एरिया असतं फक्त. ठीक आहे. सो 1, 3 आणि 4, सो ऑप्शन सी इज द करेक्ट वन. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3.25. Soil has a discharge velocity. Discharge velocity is 5 into 10 raised to the power minus 7 meter per second, and void ratio is 0.50. Its seepage velocity विचारली आहे. सीपेज व्हेलॉसिटी आणि डिस्चार्ज व्हेलॉसिटी यापैकी मला आन्सर द्यायचं आहे. एस सीपेज नाव देतो आणि व्ही डिस्चार्ज नाव देतो. यांच्यापैकी मोठी कोणती असते? सीपेज व्हेलॉसिटी आणि डिस्चार्ज व्हेलॉसिटी यांच्यापैकी मोठी कोणती असते? सीपेज व्हेलॉसिटी जास्त असते की डिस्चार्ज व्हेलॉसिटी जास्त असते? बरं ते जाऊ द्या. ओके ओके. लाईट गेल्यामुळे प्रॉब्लेम झाला, आवाज येतोय ना? हम्म, ठीक आहे. ओके, कुठपर्यंत आलो होतो आपण? सीपेज आणि डिस्चार्ज व्हेलॉसिटी आपण करत होतो. यस. सीपेज आणि डिस्चार्ज व्हेलॉसिटी. सीपेज आणि डिस्चार्ज व्हेलॉसिटी पैकी ग्रेटर कोणती असते हा क्वेश्चन मी विचारला होता. सीपेज आणि डिस्चार्ज व्हेलॉसिटी या दोघांपैकी मोठी कोणती असते? सीपेज व्हेलॉसिटी इज ग्रेटर वन. सीपेज इज ग्रेटर दॅन डिस्चार्ज व्हेलॉसिटी. येस, केलंय आपण हे. आणि व्हॉट इज सीपेज व्हेलॉसिटी? सीपेज व्हेलॉसिटी इज डिस्चार्ज व्हेलॉसिटी डिवायडेड बाय पोरोसिटी. व्हॉट इज सीपेज व्हेलॉसिटी?
It is discharge velocity divided by porosity. Yes or no? Yes, sir. Seepage velocity is equal to discharge velocity divided by porosity. क्वेश्चन मध्ये तुम्हाला void रेशो दिलेला आहे. void रेशो वरून पोरॉसिटी कशी डिटरमाइन करतो आपण? void रेशो आणि पोरॉसिटी या दोघांमध्ये काय रिलेशनशिप आहे? void रेशो आणि पोरॉसिटी या दोघांमध्ये porosity is equal to E divided by 1 plus E. So E is 0.5 divided by 1 plus 0.5. So 0.5 divided by 1.5. So what is porosity? Porosity 0.51 आणि हा 3 कारण 0.5 च्या 3 पट आहे. Porosity is 1 divided by 3. Clear? Porosity is 1 divided by 3 आणि म्हणून seepage velocity is equal to discharge velocity divided by porosity. What is it? Seepage तुमची discharge velocity किती दिलेली आहे? It is 5 into 10 raised to the power minus 7. So 5 into 10 raised to the power minus 7 divided by 1 by 3. हा 1 by 3 मी as it is ठेवला. हा 3 वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. 3 5 15. 15 into 10 raised to the power minus 7. Clear आहे? Everyone? What is seepage velocity? Is it clear? Okay. लाइव वाले ठीक है चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3.26 बघायचा आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 3.26? एक मिनिट फक्त. ओके. क्लियर आहे ना? आवाज क्लियर आहे? आवाज येतोय सगळ्यांना? क्वेश्चन नंबर 3.26. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. काय आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट? ऑर्गॅनिक मॅटर. चला झालाय हा क्वेश्चन. ऑर्गॅनिक मॅटर डिक्रीजेस द परमॅबिलिटी. इंटरप्ट एअर परमॅबिलिटी ऑफ द सॉइल काय करतात? नाही घेत मी, हा स्किप करतो. झाला 2 वेळेस झाला आजच. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3.27 बघा. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 3.27? Two observation well penetrating into a confined aquifer are located 1500 मीटर apart. दोन ऑब्झर्वेशन वेल आहेत. दोघांमधलं डिस्टन्स दिलेलं आहे 1500 मीटर. किती दिलेलं आहे दोघांमधलं डिस्टन्स? 1500 मीटर दिलेलं आहे. ओके सर. 1500 मीटर apart in the direction of flow. Heads of 50 meter and 25 meter are indicated at these two observation well. म्हणजे ह्या वेल मध्ये हेड दिलेला आहे तुम्हाला 50 मीटर आणि ही जी दुसरी ऑब्झर्वेशन वेल आहे हिच्यामध्ये हेड ऑफ वॉटर. हेड ऑफ वॉटर म्हणजे काय बघा, तुम्हाला येलो कलरने दाखवतो. सपोज ही जर तुम्ही बेसलाईन पकडली तर तिच्यावरती किती वॉटर आहे? हे आहे 25 मीटर. ओके सर. दोघं गोष्टी मिळाल्या. इफ द कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी फॉर द ऍक्विफर, ज्या ऍक्विफर मधनं वॉटर फ्लो होणार आहे त्याच्यासाठीचा कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी दिलेला आहे 30 मीटर पर डे. काय दिलेला आहे कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी? 30 मीटर पर डे. 30 मीटर पर डे. ओके सर. 30 मीटर पर डे. मग अँड इट्स पोरॉसिटी. पोरॉसिटी दिलेली आहे 0.25. द टाइम ऑफ ट्रॅव्हल ऑफ एन इनर्ट ट्रेसर फ्रॉम वन वेल टू अनदर वेल. तुम्हाला टाइम कॅल्क्युलेट करायचं आहे. आता टाइम कॅल्क्युलेट करत असताना व्यवस्थित आहे का? टाइम जो कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला, हा टाइम कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला माहिती आहे. सो टाइम विल बी इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय वेलॉसिटी. क्वेश्चन एकदा परत क्वेश्चन समजलं सगळ्यांना की परत एकदा समजावून सांगू? क्वेश्चन काय आहे? काय आहे क्वेश्चन? दोन वेल दिलेले आहे. एका वेल मधलं वॉटर 50 मीटर इतक्या हाईट वरती आहे. एका वेल मधलं वॉटर 25 मीटर इतक्या हाईट वरती आहे. ह्या दोन वेल मधलं वॉटरची हाईट दिलेली आहे
आणि दोघांमधलं डिस्टन्स दिलेलं आहे 1500 मीटर. ह्या वेलमध्ये जर एक ट्रेसर टाकला, म्हणजे एक कलर टाकला सपोज, हा एक कलरचा पॉइंट इथून इथपर्यंत ट्रॅव्हल होण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन समजला? या क्वेश्चनचा मिनिंग समजला पूर्ण? इथून इथपर्यंत ट्रॅव्हल होण्यासाठी किती वेळ लागेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. हे कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर आपल्याला टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी हा फॉर्म्युला मिळाला. डिस्टन्स आपल्याकडे गिवन आहे, वेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. वेलॉसिटी कॅल्क्युलेट करताना आपल्याला वेलॉसिटी कोणती घ्यावी लागेल पटकन सांगता येईल कुणाला? सीपेज वेलॉसिटी घ्यावी लागेल की डिस्चार्ज वेलॉसिटी घ्यावी लागेल? डिस्टन्स डिवायडेड बाय वेलॉसिटी ज्यावेळेस मी लिहिलं त्यावेळेस ही जी वेलॉसिटी आहे ही सीपेज घ्यावी लागेल की डिस्चार्ज घ्यावी लागेल? व्हेरी गुड, सीपेज वेलॉसिटी घ्यावी लागेल. सीपेज वेलॉसिटी का घ्यावी लागेल सांगता येईल कुणाला? कारण सीपेज व्हेलॉसिटी ही ऍक्च्युअल व्हेलॉसिटी असते आणि डिस्चार्ज व्हेलॉसिटी मध्ये आपण काय करतो, टोटल एरिया कन्सिडर करतो. सीपेज आणि डिस्चार्ज व्हेलॉसिटी मधला डिफरन्स क्लिअर आहे? ज्यावेळेस आपण डिस्चार्ज व्हेलॉसिटी घेतो, डिस्चार्ज व्हेलॉसिटी ज्यावेळेस डिस्चार्ज डिवायडेड बाय एरिया आपण घेतो त्यावेळेस हा टोटल एरिया घेतो, म्हणजे ज्यामधनं पाणी फ्लो होत नाही तो पण एरिया घेतो. बट सीपेज व्हेलॉसिटी म्हणजे फक्त एरिया ऑफ द पोर्स, आणि जो इनर्ट ट्रेसर आहे तो फक्त पोर्स मधनं फ्लो होणार आहे, आणि म्हणून डिवायडेड बाय काय करावा? येस, काय म्हणून आपण काय करतो, टी डिवायडेड बाय डिस्टन्स डिवायडेड बाय वेलॉसिटी, म्हणून काय करतो आपण इथे सीपेज वेलॉसिटी घेतो. ओके. आपण काय करतो मग, फक्त पोर्सचा एरियासाठी सीपेज वेलॉसिटी कन्सिडर करतो. मग सीपेज वेलॉसिटी काय असते तुमची? डिस्चार्ज वेलॉसिटी डिवायडेड बाय पोरॉसिटी. पोरॉसिटी तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये गिवन आहे, वेलॉसिटी सुद्धा दिलेली नाही. मग तुम्हाला माहिती वेलॉसिटी इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी मल्टिप्लाइड बाय हायड्रॉलिक ग्रेडियंट. करेक्ट आहे? येस, व्हेरी गुड. मग कोएफिशिएंट ऑफ परमेबिलिटी के मल्टीप्लाइड बाय व्हाट इज वैल्यू ऑफ हाइड्रोलिक ग्रेडियंट? हेड लॉस डिवाइडेड बाय डिस्टेंस लेंथ. हे करेक्ट आहे? येस. येस सर, हे करेक्ट आहे. मग न्यूमेरिकल मध्ये या. न्यूमेरिकल मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे आता? अगोदर व्ही कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके. सो व्ही इज इक्वल टू परमॅबिलिटी किती दिली आहे? 30 मीटर पर डे. आपण युनिट तसंच ठेवूया, 30 मीटर पर डे मल्टीप्लाइड बाय हेड लॉस किती आहे सांगता येईल? एका वेलमध्ये 50 मीटर हेड आहे आणि एका वेलमध्ये 25 मीटर हेड आहे. हेड लॉस किती आहे? व्हेरी गुड, 25 डिवायडेड बाय लेंथ. किती डिस्टन्स आहे? डिस्टन्स किती ट्रॅव्हल करत आहे? 1500 मीटर. व्हेरी गुड. सो सांगा, हे आन्सर सांगा पटकन. कसं कॅल्क्युलेट करायचं? 3 0 0 गेट कॅन्सल. 3 3 5 15, 3 0 0, 25/50. इट इज 0.5. हे सॉल्व करेक्ट केलं का मी? 6 येतं का? 0.5 करेक्ट आहे. ओके. मग आपल्याला डिस्चार्ज वेलॉसिटी वरनं सीपेज वेलॉसिटी 0.5. युनिट काय आलं याचं? युनिट सांगते या वेलॉसिटीचं युनिट काय आलं? मीटर पर डे. मीटर पर डे. क्लिअर आहे? मीटर पर डे, कारण परमेबिलिटी मीटर पर डे मध्ये आहे. ओके. सो 0.5 डिवायडेड बाय व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ पोरोसिटी? इट इज 0.25. ओके, 0.25. काय आलं मग हे? 0.5 डिवायडेड बाय 0.25, 2 येईल ना? इज इक्वल टू 2 मीटर पर डे. येस, इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? बोला पटकन. ओके, 2 मीटर पर डे. मग व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ टाइम? टाइम वॉज इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय सीपेज वेलॉसिटी. डिस्टन्स किती दिलेलं आहे? 1500 मीटर. 1500 डिवायडेड बाय 2.
काय आन्सर आला आहे? 750 मीटर. हे डे आहे. डे मध्ये डिस्टन्स मीटर मध्ये, हे मीटर पर डे मध्ये, आन्सर विल बी इन डेज. 750 days. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. क्लियर आहे? क्वेश्चन नंबर 3.27. बी इज द करेक्ट ऑप्शन. प्रत्येकाला समजलं सोल्युशन? यस, मानसी, आरती, अंकिता. ओके, व्हेरी गुड. तो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3.2. काय करायचं या क्वेश्चन मध्ये? करेक्ट कोणकोणतं ट्रू आहे आणि कोणकोणतं फॉल्स आहे ते बघायचं. अगोदर चेक करून घ्यायचं, करेक्ट वाले ओळखायचे. ठीक आहे. प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर इन अ सॅड डज नॉट अफेक्ट द मॅग्निट्यूड ऑफ द फ्रिक्शन एंगल फाय. मॉइश्चर प्रेझेंट असेल तर फाय वरती परिणाम होत नाही. बोला पटकन, ट्रू ऑर फॉल्स? काय वाटतं तुम्हाला? फ्रिक्शन अँगल, अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन फाय, जर सॅन्ड मध्ये मॉइश्चर प्रेझेंट आहे तर फाय चेंज होतो की नाही? फायची व्हॅल्यू त्यावरती डिपेंड करते की नाही? पटपट आठवायला पाहिजे या गोष्टी. येस, ती डिपेंड करते. ते अफेक्ट करतं. आपण म्हणून तर डिफाईन केलंय, तुम्हाला आठवतंय? जर सॉइल नॉर्मल स्टेटमध्ये असेल तर फाय डॅश आपण फाय यूज करायचो. आणि जर सॉइल सॅच्युरेटेड असेल म्हणजे मॉइश्चर असेल तर आपण फाय डॅश यूज केला होता. म्हणजे टोटल स्ट्रेस वरती डिपेंड व्हॅल्यू फाय असते. आणि इफेक्टिव्ह जर मॉइश्चर असेल तर ती व्हॅल्यू फाय डॅश मध्ये कन्व्हर्ट होते. म्हणजे चेंज होते की नाही? येस ऑर नो? प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर इन अ सॅन्ड affect the magnitude of the friction angle. Yes, very good. So it is a false statement. It is not correct. So वन ज्याच्यामध्ये नाहीये किंवा वन ज्याच्यामध्ये आहे ते ऑप्शन इलिमिनेट करायचं. ऑप्शन ए इज नॉट द करेक्ट. नेक्स्ट, मॉइश्चर इंट्रोड्युसेस द कॅपिलरी इफेक्ट. मॉइश्चरमुळे सॉइलमध्ये काय येतो? कॅपिलरी इफेक्ट येतो इन अ सँडी सॉइल, leading to the apparent leading to the apparent increase in the friction angle. मॉइश्चर इन असेल तर त्यामुळे काय येतो? कॅपिलरी इफेक्ट येतो. आणि कॅपिलरी इफेक्ट आल्यामुळं ॲपरंट इन्क्रीज इन अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन, त्यामुळे फायची व्हॅल्यू इन्क्रीज होते. जर सॉइलमध्ये मॉइश्चर प्रेझेंट असेल तर अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शनची व्हॅल्यू इन्क्रीज होते. हे ट्रू असेल की फॉल्स असेल? इमॅजिन करा, एक सॉइल आहे. सॉइलमध्ये मॉइश्चर इन्क्रीज इन्क्रीज होत चालली आहे किंवा तुमचं काय होत चालली आहे? सॉइल सॅच्युरेटेड होत चालली. सॉइलची रेझिस्टिव्ह कॅपॅसिटी इन्क्रीज होत जाईल की डिक्रीज होत जाईल? अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन म्हणजे थोडक्यात काय? त्याची व्हॅल्यू रेजिस्टन्स करण्याची कॅपॅसिटी. जसजशी सॉइलमध्ये मॉइश्चर इन्क्रीज होते, तुम्हाला आठवत असेल तर आपण सॉइल बल्किंग ज्यावेळेस केलं होतं, बल्किंग ऑफ सॉइल, सॉइलमुळे मॉइश्चर जर आली तर कॅपिलरी इफेक्ट येतो. हे तर ट्रू आहे. आठवतंय? ॲपरंट कोहेजन इंट्रोड्यूस होत होतं मॉइश्चरमुळे. ॲपरंट कोहेजन, येस ऑर नो? अशी सॉइल जी होती, ह्या सॉइलमध्ये जर मॉइश्चर प्रेझेंट असेल तर यामुळे ॲपरंट कोहेजन इंट्रोड्यूस होतं. ओके सर, ॲपरंट कोहेजन इंट्रोड्यूस होतं. ॲपरंट कोहेजन इंट्रोड्यूस झाल्यानंतर जर यामध्ये आपण वॉटर इन्क्रीज करत गेलो तर काय होतं तुमचं? वॉटर इन्क्रीज करत गेलो तर जसं जसं सॅच्युरेशन वाढत जातं तस तसं हे ॲपरंट कोहेजन डिस्ट्रॉय व्हायला स्टार्ट होते. आणि ज्यावेळेस सॉइल तुमची सॅच्युरेटेड होते, सॅच्युरेटेड झाल्यावरती हे ॲपरंट कोहेजन कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतं. येस ऑर नो? सॅच्युरेटेड सॉइल झाल्यावरती हे ॲपरंट कोहेजन कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतं. बरोबर? आणि ॲपरंट कोहेजन कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतं म्हणजे सॉइलची रेझिस्टिव्ह कॅपॅसिटी डिक्रीज होते. अगोदर थोडी इन्क्रीज होते बट त्यानंतर डिक्रीज होत जाते. म्हणून आता हे जे स्टेटमेंट आहे, अगेन तुम्हाला थोड्या वेळापूर्वी शिकवलेली कन्सेप्ट, मॉइश्चर इंट्रोड्युसेस कॅपिलरी इफेक्ट इन अ सँडी सॉइल, हे तर ठीक आहे. लिडिंग टू
apparent increase in angle of internal friction. It increases the apparent cohesion, but कायम इन्क्रीज करतं का? नाही. जर मॉइश्चर पुन्हा इन्क्रीज केली तर ते डिक्रीज होऊन जातं की नाही? हे स्टेटमेंट थोडंसं ट्रू आहे. असं नाही म्हणत आहे मी की हे स्टेटमेंट फॉल्स आहे कम्प्लिटली. अगोदर ॲपरंट कोहेजन येतं. ॲपरंट कोहेजन म्हणजेच तुमच्या सॉइलची रेझिस्टिव्ह कॅपॅसिटी देखील थोडी इन्क्रीज होते. तुम्हाला आठवतंय मी बीच जवळ तुम्हाला सांगितलं होतं, बीच जवळ, बीचच्या पूर्ण मध्ये जर पाण्यामध्ये तुम्ही गेला तर तिथे सँडची कॅपॅसिटी कमी असते आणि बीच पासून खूप दूरवरती पण सँडची कॅपॅसिटी कमी असते. बट बीच पासून थोडं दूर जिथे सॉइल पार्शियली सॅच्युरेटेड असते, पार्शियली सॅच्युरेटेड, तिथे बीचवरती चालणं सोपं जातं. सगळ्यांनी ऑब्झर्व केलंय, मी क्लासरूम मध्ये पण शिकवलंय. यस. का? कारण तिथे ॲपरंट कोहेजन असतं म्हणून. बट बघा ना, जसं जसं आपण बीच मध्ये आतमध्ये चाललं जातो, पाण्यामध्ये जाऊन पोहोचतो, त्यावेळेस सॉइल कम्प्लिटली सॅच्युरेटेड होते. म्हणजे तिथे मात्र सॉइलची स्ट्रेंथ डिक्रीज करते. म्हणजे मॉइश्चर इन्क्रीज झाली, मॉइश्चर इन्क्रीज झाली म्हणजे रेझिस्टिव्ह कॅपॅसिटी इन्क्रीजच होत राहते का? इज इट डायरेक्टली प्रोपोर्शनल? नाही. ती इन्क्रीज होते, बट एका सर्टन लेवल पर्यंत. त्यानंतर पुन्हा जर तुम्ही वॉटर इन्क्रीज केलं, पुन्हा जर मॉइश्चर कंटेंट इन्क्रीज केली, तर त्याची ॲपरंट कोहेजनची जी प्रॉपर्टी आहे किंवा अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन जे आहे, हे अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन डिक्रीज व्हायला स्टार्ट होतं. येस ऑर नो? येस सर. म्हणजे हे स्टेटमेंट ऑलवेज ट्रू नाहीये, सो इट इज द फॉल्स स्टेटमेंट. कळालं एक्झाम मध्ये कसं अनालिसिस करायचंय? कळालं का? व्हेरी गुड. थर्ड स्टेटमेंट. Moisture introduces capillary effect in a sandy soil. Yes, sir. It leads to the development of apparent cohesion. It leads to the development of apparent cohesion. Is it true? Yes, it is true. Apparent cohesion develop होतं की नाही? Yes or no? आत्ताच सांगितलं, apparent cohesion हे डेव्हलप होतं. ओके सर, हे ट्रू स्टेटमेंट आहे. 3 इज द ट्रू स्टेटमेंट. Next, fourth statement. The capillary film is broken by drying or submergence. Yes, capillary film बघा, ते एक्झाम्पल लक्षात ठेवा. बीच पासून खूप दूर वरती सॉइल कशी आहे? ड्राय आहे. तिथे अपॅरंट कोहेजन नसतं. येस ऑर नो? किंवा सबमर्जन्स. सबमर्जन्स म्हणजे काय? पूर्ण सॉइल पाण्याखाली गेली. जिथं पाणी आहे तिथे पण सॉइलची कॅपॅसिटी कमी आहे. का? कारण तिथे पण तुमचं अपॅरंट कोहेजन नाहीये, फुल्ली सॅच्युरेटेड असल्यामुळे. म्हणजे कॅपिलरी फिल्म इज ब्रोकन. कशामुळे ब्रेक होते? एकतर सॉइलला ड्राय केल्यामुळे किंवा कम्प्लिटली सबमर्ज केल्यामुळे, लिडिंग टू द लॉस इन अपॅरंट कोहेजन. त्यामुळे अपॅरंट कोहेजन मध्ये काय होतं? लॉस होतो. क्लिअर आहे? सो फोर्थ स्टेटमेंट ट्रू और फॉल्स? फोर्थ स्टेटमेंट जे आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. प्रत्येकाला क्लिअर होतंय ना? कल्याणी, अंकिता, क्लिअर आहे तुम्हाला या गोष्टी? व्हेरी गुड. सो थर्ड आणि फोर्थ स्टेटमेंट इज अ ट्रू ओनली. आणि तुम्हाला हे पण कळत असेल, क्वेश्चन नंबर 3.28, थर्ड आणि फोर्थ ऑप्शन डी इज द करेक्ट. की कसे क्वेश्चन्स येतात, आपल्याला कोणत्या लेवलचा अभ्यास करायचा आहे आणि कशा पद्धतीनं स्टेटमेंट हे अनालाइज करायचे. WCDच्या पेपर नंतर हा एक्सपिरियन्स सगळ्यांना आलाय की असेच स्टेटमेंट पेपरला येत आहे. येस ऑर नो? म्हणून मी सांगत होतो, पहिल्या दिवसापासून सांगत होतो, क्लास चालू झाला त्या दिवसापासून, की प्लीज SSC JEE आणि ESC प्रिलिम्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. हेच तर आहेत स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. आणि इथे कन्सेप्ट लागत नाही असं कोण तुम्हाला बोलतो? हे थोडी अंदाजे लावायचे असतात. एक प्रत्येक स्टेटमेंट आपण क्लासमध्ये कन्सेप्ट शिकलेलो आहोत, त्या कन्सेप्ट वरतीच बेस्ड आपण प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करतो. असं नाहीये की नवीन मी शिकवतोय. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, फक्त अनालिसिस करण्यासाठी स्टेटमेंटला तुम्हाला ब्रेकडाऊन करावं लागतं. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3.29. हे सर, नॉलेज अबाउट द, काय आहे क्वेश्चन नंबर 3.29? नॉलेज अबाउट द मॉइश्चर कंटेंट, नॉलेज अबाउट द मॉइश्चर कंटेंट इज नेसेसरी टू डिटरमाइन द परमेबिलिटी. यस ऑर नो? परमेबिलिटी डिटरमाइन करण्यासाठी नॉलेज अबाउट मॉइश्चर कंटेंट हे नेसेसरी असतं, गरजेचं असतं.
मॉइश्चर कंटेंट वरती परमेबिलिटी डिपेंड करते का? पहिला क्वेश्चन हा विचारायचा स्वतःला. मॉइश्चर कंटेंट म्हणजेच वॉटर कंटेंट म्हणजेच तुमची सॅच्युरेशन, यावरती परमेबिलिटी डिपेंड करते की नाही? डिपेंड करते. म्हणून त्यामध्ये किती मॉइश्चर आहे हे नोन असणं गरजेचं आहे की नाही? येस, गरजेचं आहे. आता याचं थोडं पुढे जाऊन सांगू तुम्हाला. आपण जी परमॅबिलिटी डिपेंड कॅल्क्युलेट केली होती, तुम्ही म्हणाल सर परमॅबिलिटीचा फॉर्म्युला ज्यावेळेस घेतला होता, त्या परमॅबिलिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये मॉइश्चर कंटेंटचा कुठेही रोल नव्हता. मॉइश्चर कंटेंटचा रोल का नव्हता आठवतंय? आपण डार्सीचे अझम्पशन यूज केलं होतं आणि तिथे सॉइल इज फुल्ली सॅच्युरेटेड हे कन्सिडर केलं होतं. येस ऑर नो? सॉइल इज फुल्ली सॅच्युरेटेड कन्सिडर केलं होतं. तिथे डिग्री ऑफ सॅच्युरेशन आपण 1 कन्सिडर केली होती, म्हणून यस तिथे आला नव्हता. तुम्हाला जर आठवत असेल तर सीपेज व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला ऍक्च्युअल डिराईव्ह होतो तो होतो पोरॉसिटी मल्टिप्लाइड बाय डिग्री ऑफ सॅच्युरेशन. आठवतं? पोरॉसिटी मल्टिप्लाइड बाय डिग्री ऑफ सॅच्युरेशन. बट अझम्पशन असल्यामुळे डिग्री ऑफ सॅच्युरेशन इक्वल टू आपण 1 पुट करतो, म्हणून सीपेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय पोरॉसिटी. इज इट क्लिअर? म्हणून सीपेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय पोरॉसिटी. क्लिअर? ओके. हे जर क्लिअर असेल तर मग आता जे स्टेटमेंट आहे की नॉलेज अबाउट द मॉइश्चर कंटेंट इज नेसेसरी टू डिटरमाइन द परमेबिलिटी. Yes, it is correct statement. Okay. Some typical marine clay have a moisture content as high as 400%. मॉइश्चर कंटेंट 400% पर्यंत असते ना? तुम्हाला जर आठवत असेल तर आपण त्यावेळेस लिक्विड लिमिट बघितलं होतं. लिक्विड लिमिट मध्ये तुम्हाला क्लेचे काही टाईप सांगितले होते. बेंटोनाइट क्ले, मोंट मोरिलोनाइट क्ले, त्यानंतर खाली क्ले होता. हे सर्व तिथे आपण काही व्हॅल्यू बघितल्या होत्या, 500 ते 800 असं लिहिलेलं होतं. हे सर्व रेंज जर आठवत असेल तर 400 ते 500 आणि नंतर 500 ते 800 लिहिलेलं होतं. लिक्विड लिमिट जे आहे हे लिक्विड लिमिट म्हणजेच मॉइश्चर कंटेंट आहे, कारण लिक्विड लिमिट काय रिप्रेझेंट करते? ते एक प्रकारची वॉटर कंटेंटच आहे. येस ऑर नो? Yes. So some of the clay have the moisture content as high as 400%, हे देखील true statement आहे. Next one. Sandbath method of moisture content determination is not suitable for soils containing the organic matter. बोला पटकन, हे तुम्ही आन्सर द्यायचे. Is it true or false? Sandbath method is not suitable for soils containing organic matter. ज्या सॉइल मध्ये हे फॉल्स आहे. का फॉल्स आहे आरती? बाकीच्यांना काय वाटतं? सँडबाथ मेथड टेम्परेचर कंट्रोल असतो की नसतो? नसतो. टेम्परेचर कंट्रोल नसतो म्हणून तर ती सुटेबल नाहीये ना. हे स्टेटमेंट तर ट्रू आहे ना. ते काय म्हणताय? इट इज नॉट सुटेबल फॉर सॉइल्स कंटेनिंग ऑर्गॅनिक. इट इज नॉट सुटेबल फॉर द सॉइल्स कंटेनिंग द ऑर्गॅनिक मॅटर. येस, इट इज अ ट्रू स्टेटमेंट. कारण ऑर्गॅनिक मॅटरसाठी तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर हे 80 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी मेंटेन करावं लागतं. सॉरी, 60 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी मेंटेन करावं लागतं. येस ऑर नो? ज्या सॉइलमध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतो त्या सॉइलमध्ये टेम्परेचर हे 60 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी मेंटेन करावं लागतं. आणि सँडबाथ मेथड जी आहे, सँडबाथ मेथडमध्ये आपण काय करतो आठवत असेल तर अशा पद्धतीने याच्यामध्ये हीट करतो. सँड असते आणि ह्या सँडला हीट करतो. येस ऑर नो? इथे टेम्परेचर कंट्रोल नसतो म्हणून ऑर्गॅनिक मॅटर काय होतं? डिकम्पोज होतं. आणि म्हणून सँडबाथ मेथड इज नॉट सुटेबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. आणि जिप्समसाठी 80 डिग्री टेम्परेचर असतं. करेक्ट मार्क्स. सो थर्ड स्टेटमेंट ऑल्सो ट्रू. सो कोणकोणते स्टेटमेंट ट्रू आहे? फर्स्ट इज अ ट्रू, सेकंड इज अ ट्रू, थर्ड इज अ ट्रू. सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन. क्लिअर? ओके, क्लिअर आहे का इथपर्यंत सगळ्यांना? ठीक आहे. ओके, बऱ्यापैकी चांगले क्वेश्चन्स प्रॅक्टिस झाले आहेत आज. बाकीच्या आपण उद्या बघूया, ऑफिसला जायचे. सो
ठीक आहे, क्लिअर येईपर्यंत बाकी आपण उद्या करू. संध्याकाळी लेक्चर असेल परत 6 ते. फायदा होतोय ना याचा सिरीजचा, या होतच असेल. ठीक आहे, थँक्यू.